नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बघितलं असेल बाजारात आपल्याला गहू आता बाजारात येण्यास आता सुरुवात झालेली आहे. पण गव्हाला आता आजच्या या दिवशी किती दर मिळतोय आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आजच्या या गहू बाजार समितीमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रातील जे दर काय मिळत आहेत आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आता बघितलं असेल आपण काही ठिकाणी आपल्याला उच्चांकन दर्जाचा गहू चांगला भाव मिळत असतानाही साधारण गहू दरम्यान आपल्याला मध्यम पातळीवर दिसत आहे. राज्यातील बाजारपेठेमध्ये सध्याला गव्हाचे हंगामा जोरात सुरू आहे, पण त्या दरम्यान आपल्याला मोठी सुरण पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये बघितलं असेल आज महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये गव्हाच्या दराला 5,600 रुपये ते रुपयात मजल मारले आहे. पण विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे यासारख्या शहरी भागात आपल्याला बाजारपेठेमध्ये प्रीमियम दर्जाचा गहू मोठी मागणी आता दिसून येत आहे. विदर्भामध्ये आपण बघितलं असेल बाजारपेठेमध्ये आपण आवक वाढली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला किती दर मिळतात आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सिन्नरमध्ये आपण बघितलं असेल त्यामध्ये हिवरणगावमध्ये बघितलं आहे 2,150 रुपये कमाल दर आहे. त्यामध्ये बघितलं असेल 2,550 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडक्यात आता राहुरीमध्ये बघूयात. राहुरीमध्ये आपल्याला 2,200 रुपये, कारंजामध्ये 2,330 रुपये आवक जास्त आहे, पण त्या ठिकाणी 4,500 क्विंटलचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघरमध्ये बघितलं आहे 3,170 रुपये, कडाष्टीमध्ये बघितलं आहे 1,800 रुपये, पिंपळगावमध्ये बघितलं आहे 2,156 रुपये, देवळामध्ये बघितलं आहे 2,300 रुपये, दुधनेमध्ये बघितलं आहे 2,294 रुपये, बुलढाणामध्ये बघितलं आहे 1,950 रुपये, अमरावतीमध्ये बघितलं आहे 2,300 रुपये पाहायला मिळत आहेत. पण त्या ठिकाणी आवक आणि क्विंटल यामध्ये आपल्याला जवळपास थोडा डिफरंट राहिला आहे, म्हणजे 2,496 क्विंटलची आपल्याला आवक पाहायला मिळते. नागपूर लोकलमध्ये बघितलं आहे 2,697 रुपये, मुंबईमध्ये बघितलं आहे 4,250 रुपये आणि कमाल दर बघितलं आहे 5,600 रुपये. मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त दर पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी उल्हासनगरमध्ये बघितलं असेल 3,200, सोलापूर सरबतीमध्ये बघितलं आहे 3,300 आणि पुणे सरबतीमध्ये बघितलं आहे 4,700 आणि कमाल दर बघितलं आहे 5,200 रुपये. सरबती गव्हासाठी आपण बघितलं आहे नागपूरमध्ये 3,275 रुपये, कल्याणमध्ये सरबती याच्यासाठी 3,250 रुपये. या बाजाराचा एक थोडक्यास आपण सर्वांचं जाणून घेतला तर बघितलं आहे आजच्या ज्या मुंबई बाजार समितीमध्ये लोकल गव्हाला जास्तीत जास्त 5,600 प्रति क्विंटल असा सर्वाधिक दर मिळत आहेत. या पाठोपाठ आपण बघितलं असेल की मुंबईमध्ये 5,511 क्विंटलची आणि वाशिममध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला कारंजा 4,500 क्विंटलची बाजारात समिती आता आवक आपल्याला वाढलेली दिसून येत आहेत. विदर्भ मराठा यामध्ये आपण बघितलं असेल गव्हाची सरासरी 2,200 ते 2,400 पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये बघितलं असेल आपण सर्वाधिक पुणे शरबतीमध्ये 4,700 ते 5,200 पर्यंत पाहायला मिळतं आहे. मध्यममध्ये नागपूर, अमरावती, करंजा यामध्ये 2,200 ते 2,400 कमीत कमी पाहायला मिळतं आहे. आष्टी बुलढाणामध्ये बघितले 1,800 ते 2,200 पर्यंत दर्जन आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता सरबती आणि लोकल गहू यात उंचांकन चांगला रंग आता गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी सामान्यप्रमाणे माध्यम दर असेल त्या ठिकाणी गव्हाला आपल्याला मागणी दिसून येत आहेत. आवक आणि दराचा प्रभाव आपल्याला फक्त कारंजा 400 क्विंटल आणि मुंबईमध्ये 5,511 क्विंटलची जास्त आवक आपल्याला पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी गव्हाचं उत्पादन आता एक महत्त्वाचा आपल्याला ठरणार आहे. तर त्यासाठी आता कमी असल्यानं 4,000हून अधिक पैसे मिळण्याचे सोपे आपल्याला हे होऊ शकते. आता गहू विकावा की ठेवावा हे एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे साठवून ठेवावं की विक्री करावी. त्यामध्ये आपण दर पाहता तर चांगला दर असेल तर विक्री करणे फायदेशीर राहणार आहे आणि मात्र तर तुमच्याकडे सरबतीसारखे प्रीमियम माल असेल तर तुम्हाला
पावसाळ्यापूर्वी याची विक्री केल्यास आपल्याला नफा मिळू शकतो. त्यासाठी आपण पुढील बाजार समिती च्या एक अंदाज बघूयात. सरबती गव्हासाठी मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. आवक वाढल्यास दर घट होऊ शकतो. मोठ्या शहरामध्ये आपल्याला दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. आज गहू दर्जावर आपल्याला बदलणारा चांगला गुणवत्तेवरती गव्हाचा चांगला मिळत असून त्या ठिकाणी आपण हा गहू बाजार समितीमध्ये याचा दर पाहूनच विक्री करावी. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.